मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 डिसेंबरचा रिव्ह्यू फायनली आला. आज महासंगम आहे. नशीबवान आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिकेचा मिळून आज तो तुम्ही बघणार आहात. आता प्रेक्षकांनो, महासंगम म्हटल्यावरती खूप कन्फ्युजन असतं आणि डोक्याचं भजं होऊन जातं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. माझ्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं मी तुम्हाला आजचा हा महासंगमचा रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. सुरुवातीला आपण बघतोय की सायली प्रतिमात्याला बघते पूर्णाजीच्या खोलीमध्ये. तिला थोडं आश्चर्यचकित झाल्यासारखं फील होतंय. पूर्णाजीच्या सगळ्या वस्तूंना या प्रतिमात्या न्याहाळत असतात. सायली तिथे आल्यावर प्रतिमात्या त्या सायलीला शेअर करतात की सायली, मी गेली 1.5-2 वर्ष या घरात नेहमी यायचे ग, पण माझी स्मृती तेव्हा नव्हती. आता मला सगळं लख्ख आठवायला लागलंय. तेव्हा मी फक्त घटना नव्हते विसरले, तर मी सगळंच विसरले होते. याचं दुःख मला कोणाला सांगता पण येणार नाही. तुला माहितीये अगं सायली, माझी ही जागा होती बघ इथे. माझा 10वी-12वीचा अभ्यास मी या खिडकीजवळ बसून करायचे. पूर्णाई माझ्यासाठी रात्री उठून चहा करायची, मी अभ्यास करायची ना म्हणून. माझे हे घर नव्हतं ग सायली. माझे आई वडील माझ्या डोळ्यासमोर जाताना मी पाहिले आणि पूर्णाईने मात्र मला खूप माया लावली, हे घर माझं नसताना सुद्धा. या घराने जरी मला जन्म दिला नाही ना, तरी या घराने मला खूप माया लावली, असं प्रतिमा त्या सायलीला सांगतायत. त्यांच्या मनातल्या भावना शेअर करतायत. सायली म्हणते, प्रतिमा जर जन्म दिला नसेल तरीही एखादं घर किती माया लावू शकतं हे माझ्यापेक्षा जास्त आणखीन कोण समजून घेणार. प्रतिमात्या म्हणतात, मी माझ्या आई वडिलांचं मरण डोळ्याने पाहिलं. एवढं भयंकर कोणाच्याच आयुष्यात घडू नये ग सायली. पूर्णाई फक्त माझ्यावर प्रेमच नाही करत, तर पूर्णाईचा पूर्ण आशीर्वाद आहे माझ्यावर. त्या अपघातातनं आम्ही तिघे वाचलो ना, ते फक्त पूर्णाईच्या आशीर्वादामुळेच. आता या प्रतिमात्या सायलीला जेव्हा असं बोलत असतात तेव्हा सायली मनात विचार करते की प्रतिमात्या तर त्यांच्या भूतकाळाविषयी बोलतायत, तरी सुद्धा मला असं का वाटतंय अस्वस्थ झाल्यासारखं, जणू काही हे सगळं माझ्याशी संबंधित असेल, असं सायली मनात विचार करते. आता इथून पुढे तुम्हाला नशीबवान या मालिकेचा महासंगम बघायला मिळणार आहे. आता प्रेक्षकांनो, महासंगम मध्ये खूप खिचडी आहे हो. म्हणजे अक्षरशः माझं डोकं दुखायला लागतं ही महासंगम बघताना. मला फारच कन्फ्युजन होतं. असो, आता प्रतिमा त्या रूमला न्याहाळत आहे वगैरे वगैरे. आणि आता इथे त्या नशीबवान मालिकेचं सीन दाखवलाय. अर्जुन त्या रुद्रशी बोलत असतो फोनवरती. आता हे दोघेही म्हणजे सायली आणि अर्जुन तुळजापूरला जायला निघाले. इकडे ही गिरिजा म्हणजे नशीबवान मालिकेतली हिरोईन, ती सायलीशी बोलत असते. सायली म्हणे तिची बेस्ट फ्रेंड आहे बरं. रुद्र अर्जुनला इन्व्हिटेशन देतो, लवकर ये. आणि इकडे गिरिजा पण सायलीला इन्व्हिटेशन देते, लवकर ये हं ताई, तू लवकर ये, माझी मैत्रीण पण नाहीये ग, तू आली तर आधार वाटेल मला. मग सायली म्हणते, हो अगं माझं आवरलंय, मी निघतेच आहे, पण यांचं काही आवरलं नाहीये. अर्जुन पण इकडे कंप्लेंट करत असतो, अरे या बायकांचं कधी लवकर आवरतच नाही बघ. आणि तुला माहित नाही ना बाबा, तुझं अजून लग्न नाही झालं ना रुद्र. आता अर्जुन त्याला असं सायलीबद्दल काहीतरी सांगतोय. इकडे सायली गिरिजाला म्हणते, आम्ही पोहोचूच लवकर, काळजी करू नकोस, चल ठेवते फोन हं गिरिजा, बाय. असं म्हणून सायलीने फोन ठेवलाय. सायलीची सगळी आवरसावर झाली आहे. सायली आता घरात येते. कल्पनाताई तिला विचारतात, काय ग बाई, झाली का तुझी आवरसावर? सायली म्हणते, हो आई, झालीये सगळी आवरसावर. कल्पनाताई तिला डब्बा देत म्हणतात, हे घे, हा रस्त्यात डब्बा लागेल ना सायली, खाऊन घ्या दोघे जण. सायली म्हणते, आई कशाला करत बसलात? कल्पनाताई म्हणतात, लांबचा प्रवास आहे, मध्येच भूक लागली तर काय कराल? सायली आता हो आई असं म्हणून तो डब्बा जवळ घेते आणि अर्जुनला ओरडते की अहो, आवरलं नाही का तुमचं अजून? अस्मिता आणि प्रतापराव देखील तिथेच बसलेत हॉलमध्ये. अर्जुन सायलीला ओरडून म्हणतो, हो हो आलो आलो. आणि आता रुद्राला म्हणतो, बापरे या बायकांचं अवघड असते रे बाबा, आता तुझं लग्न होईल ना, तुला अनुभव येतीलच, चल आम्ही पोहोचतोच आहे बरं का तिकडे. असं तो त्याच्याशी फोनवर बोलत बोलत निघतोय बरं का घरातनं. आता इकडे या कल्पनाताईंनी एक गिफ्ट आणलंय आणि ते सायली जवळ दिलंय, हे गिफ्ट घे सायली आणि हे दे हं तिथे लग्नामध्ये आपल्याकडनं. सायली म्हणते, हो आई, बरं. इकडे अर्जुन बॅग घेऊन निघालाय त्या लग्नासाठी जायला. आता हे तुळजापूरला जाणारे प्रेक्षकांनो, आणि आपला अंदाज बरोबर निघालाय. तिथे मैपत शिकरे वेषांतर करून बसतो. आता इकडे नागराज बाहेर येतोय साक्षीच्या घराच्या. आता या सीन मध्ये आपण बघतोय की नागराज प्रियाला फोन लावतो. प्रिया फोनची वाटच बघत असते. प्रिया म्हणते, हा बोला. नागराज म्हणतो, अगं प्रिया, मी डायरेक्ट साक्षीच्या घरी गेलो होतो. प्रिया म्हणते, अरे वा, ती साक्षी तिची ओळख बदलून राहते हे तुम्हाला आधीपासून माहित होतं काय का? ती कुठे राहते हेही तुम्हाला माहित होतं वाटतं. माझ्यापासनं तुम्हाला गोष्टी लपवायचं टॅलेंट चांगलं येतं हं. नागराज म्हणतो, तुला टोमणे मारायचे असतील तर मी फोन ठेवतो हं. प्रिया म्हणते, थांबा जरा, फोन नका ठेवू, साक्षीने सांगितलंय का तुम्हाला महिपत कुठे? नागराज म्हणतो, नाही ग, तिला काहीच माहिती नाहीये, ती रडून मलाच विचारत होती माझा बाप कुठे म्हणून. पण एवढं कळलं मला तिथे की हा जो महिपत आहे ना तो तुळजापूरला आहे. प्रिया म्हणते, तुळजापूरला? ते कशावरून तो तुळजापुरात आहे?
मग नागराज सांगतो की काय काय झालं तिथे. म्हणजे तो साक्षीकडे गेला होता ना, तेव्हा त्याला साक्षीच्या मोबाईलवर SMS आलेला दिसला होता. तर ते सगळं प्रकरण तो प्रियाला सांगतो. आता इथे नुसते ओठ हलताना दाखवलेत. प्रिया ते सगळं ऐकून घेते आणि म्हणते, अच्छा, लगेच जाऊन त्या महिपतला गाठायला हवं. मी एक काम करते, मी जाते तुळजापूरला. नागराज म्हणतो, तू तू कशाला चाललीस तिथे? प्रिया म्हणते, अहो तसंही माझ्याकडे तुळजापूरला जायला ऑफिशियल एक कारण आहे. मी तुम्हाला सगळं सांगते तिथे गेल्यावर. आणि हो काका, मी तिथे जाणार आहे. तुम्ही हा जो कचरा करून ठेवला ना, तो आवरायला मला तिथे जावंच लागेल. आणि एक लक्षात ठेवायचं काका, मी फोन केला ना की पहिल्या रिंगमध्ये माझा फोन उचलायचा हा. नागराज म्हणतो, ऐ माझ्यावर अरेरावी करू नकोस हा. प्रिया, तू जरा जास्तीच दादागिरी करतेस हा. प्रिया म्हणते, अजिबात नाही हा काका. मी जर काल जंगलात तुमच्या मदतीला आले नसते ना, तर तुमचा तो मुरगळलेला पाय सुन्न झाला असता तिथेच जंगलात आणि एखादा बिबट्या आला. प्रिया मुद्दाम कुचकं बोलते आणि म्हणते, आले असते ना ते बिबटे तुमचा सुन्न आवाज ऐकून तुम्हाला जंगलात मदत करायला. मग नागराज म्हणतो, ए चल, काहीचे काही काय बोलतेस प्रिया, असं काही झालं नसतं हा. प्रिया म्हणते, हो बरोबर आहे, असं काही घडलं नसतं म्हणा. पहाटेपर्यंत पोलीस पोहोचलेच असते तुमच्यापर्यंत आणि महिपतचा साथीदार म्हणून तुम्ही जेलमध्ये असता. लक्षात ठेवा काका, यापुढे माझ्याशी बोलताना जरा अदब ठेवायची. आणि मी तुळजापूरला फोन करून बोलवलं की ताबडतोब तुळजापूरला यायचं, असं प्रिया डायरेक्ट फरमानच सोडते नागराजला आणि फोन ठेवून देते. प्रेक्षकांनो, आता खूप मोठा थरार आहे पुढे बरं का, पण मी तुम्हाला समजेल आणि लगेच कळेल अशा शब्दात सांगायचा प्रयत्न करणार आहे. नागराज फोन ठेवून देतो आता, म्हणजे प्रियाच ठेवते आधी फोन तिकडनं. आणि इकडे प्रतिमा आत्या आणि रविराज येतात. प्रेक्षकांनो, काल तुम्ही दिलेल्या कमेंटसाठी, आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी मी किती थँक्यू म्हणू, कितीही थँक्यू म्हणले तरी ते कमीच पडणार आहे. मी तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद बघून खरंच खूप भारावून गेले आणि मला खरंच भरायला आलं. थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आणि आशीर्वादासाठी. तर बघूयात आता पुढे मालिकेत काय झालं. रविराज आणि प्रतिमा आत्या आल्यात. आता ह्या कल्पनाताई त्यांचं स्वागत करतात. ये अगं प्रतिमा. प्रतिमा आत्या आल्याला विचारतात, निघालात का ग सायली? मग आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आमचे हे कुठे आवडतायत अजून. अर्जुन अजूनही त्या रुद्रशी फोनवर बोलतोय असं दाखवलंय. अर्जुन बोलता बोलता म्हणतो, अरे बाबा, या बायकांचं शेवटच्या क्षणापर्यंत आवरतच नाही. आता त्याचं हे वाक्य सायली ऐकते आणि ती चिडते. ती म्हणते, काय म्हणालात तुम्ही? माझं सगळं आवरलंय, आईने दिलेला डब्बा ठेवत होते फक्त बॅग मध्ये. सायली आता ओरडते अर्जुनवर. अर्जुन म्हणतो, अगं हो सायली, मी तेच सांगतोय रुद्रला. आता रुद्र यांच्या गप्पा ऐकतोय. रुद्र म्हणजे नशीबवान मालिकेतला हिरो. शेवटी सायलीचा चिडलेला अवतार बघून अर्जुन म्हणतो, ए बाबा रुद्र, मी निघालोय, चल मी नंतर बोलतो तुझ्याशी. सायली म्हणते, झालं का आता तुमचं बोलणं, निघायचं का? रविराज म्हणतात, अरे पोहोचल्यावर फोन करा रे पोरांनो. मग सायली म्हणते, हो करतो हा काका. आता निघालेत हे फायनली तुळजापूरला जायला. इकडे प्रिया पण ठरवते की तुळजापूरला जायचं. कसं असतं ना प्रेक्षकांनो, जेव्हा इतर मालिकेतल्या विलनचं डोकं चालत नाही, तेव्हा अलीकडच्या मालिकेतले विलन पलीकडच्या मालिकेतल्या विलनला मदतीसाठी जातात. एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय ते तुम्हाला कळलंच असेल. प्रिया आता विचार करते की मला सावीच्या मदतीला जावंच लागेल. अश्विन ते ऐकतो आणि म्हणतो, कोणाच्या मदतीला जायचंय तुला? मग प्रिया नेहमीप्रमाणे याला उल्लू बनवते आणि म्हणते, अरे अश्विन, माझी मैत्रीण आहे तुळजापुरात राहते, मला ना जरा तिच्या मदतीला जायचंय, तिला जरा गरज आहे रे माझी. अरे मी जाऊ का तुळजापूरला, चालेल ना तुला? मग अश्विन लगेच म्हणतो, परमिशन काय मागतेस? अगं त्यात काय एवढं, जा ना. ए अगं तन्वी, त्यापेक्षा मी येऊ का तुझ्यासोबत? अगं आपलं व्हॅकेशन पण होईल ना. अगं मी उद्या सुट्टी काढतो आणि मग आपण 4-5 दिवस तिथेच जाऊयात. तुझंही काम होईल आणि आपलं व्हॅकेशन पण होईल. पण प्रियाला थोडीच अश्विन हवाय सोबत. अश्विन म्हणतो, अगं पुढचे 4 दिवस मी दुसऱ्या डॉक्टरला सांगेल ना माझी ओपीडी मॅनेज करायला. प्रिया म्हणते, अरे तू परवा सांगतोयस निघायसाठी अश्विन, पण मला आत्ता निघायचंय ताबडतोब. अश्विन म्हणतो, अगं पण आता नाही जमणार, मला कामं आहेत. प्रिया म्हणते, जाऊ दे रे अश्विन, इट्स ओके, हरकत नाहीये, तुझं काम महत्वाचं आहे ना. आणि तसंही शिवाय घरातही जरा आपलं म्हणजे वातावरण ठीक आहे, अस्मिताला पण बरं नाहीये, तू घरी थांबलास तर बरं होईल ना. मग लगेच अश्विन म्हणतो, तन्वी तू पण ना मिस्ट्रीच आहेस ग, कधी कधी किती चिडतेस ग माझ्यावर. नाही तसा माझाही तोल जरा चुकतो तुझ्याशी बोलताना, पण तू कधी कधी किती काळजी घेतेस ग माझ्या घरच्यांची. प्रिया म्हणते, असं नको बोलूस अश्विन, तुझ्या घरच्यांची नाही रे, आपल्या घरच्यांची. बरं अश्विन, चल मी बॅग भरायला घेते, मला निघावं लागेल लगेच. नाही वेळेवर संध्याकाळच्या आत पोहोचायला हवं ना तिथे. अश्विन म्हणतो, पोहोचलीस ना की मला आठवणीने फोन कर. प्रिया म्हणते, हो अरे करेल. आता प्रिया पण निघाली आहे बरं का तुळजापूरला. प्रियाची वेगळ्या गाडीत गेली आहे आणि अर्जुन सायली वेगळे गेल्यात. सायलीला तिथे प्रिया दिसते सुद्धा. आज तसा त्यांनी बराच एपिसोड दाखवलाय, पण मी तुम्हाला सांगते माझ्या पद्धतीने, जसं जमेल तसं सांगते. आता सायली आणि अर्जुन निघालेत, गाडीमध्ये बसलेत, प्रवासामध्ये. अर्जुन सहज विचारतो सायलीला, ए बायको,
अगो किती छान दिसतेस तू आज. आता हा सहज तिचं कौतुक करायला जातो. ही नेहमीप्रमाणे त्याच्यावर डाफरते आणि म्हणते, "काही बोलू नका माझ्याशी. तुम्ही काय सांगत होतात फोनवर, की मी तुम्हाला रागवते म्हणून? मी काय नेहमी रागवते का तुमच्यावर?" "हो गं बाई, नेहमीच रागवते." अर्जुन म्हणतो, "अगं मी सहज सांगत होतो त्याला फोनवर, काहीतरी बोलायचं म्हणून आपलं म्हणजे असं सहज प्रेमाने ओरडलीस असं सांगत होतो मी त्याला. आणि तसंही डोंट वरी गं सायली, त्या रुद्रला सवय होऊन जाईल या सगळ्या गोष्टीची." सायली म्हणते, "पण अहो मला ना जरा बोलायचं होतं तुमच्याशी. फोनवर गिरिजा जरा गोंधळलेली वाटली हो." अर्जुन म्हणतो, "अगं तिचं लग्न ठरलं ना अचानक म्हणून असेल." सायली म्हणते, "ते काही असो, पण मला जरा तिचा आवाज वेगळाच वाटला. मला बोलायला हवं तिच्याशी." अर्जुन म्हणतो, "हो बोलूयात आपण दोघंही त्या दोघांशी बोलूयात." आता इथे बघा प्रेक्षकांनो, महिपतराव तिथे जंगलातून निघाले आणि जंगलातून निघून डायरेक्ट तुळजापुरात अडकले, पोहोचले. सायली सहज म्हणते, "सगळंच टेन्शन आहे बाई, त्या महिपतची शोध मोहीम कुठे येऊन थांबणार कोणास ठाऊक." आता इथे मध्येच महिपत दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. महिपत आता कसा जंगलातून पसार झाला आणि तुळजापुरात पोहोचला असं दाखवलं. आता महिपत म्हणत असतो, की मला आता इथे लपायला हीच जागा योग्य आहे आणि तो त्या रुद्राच्या बंगल्याच्या बाहेर उभा आहे असं त्यांनी एक सीन घेत. सायली म्हणत असते, "मला असं वाटतं ना." मध्येच पुन्हा सायली अर्जुनचा सीन घेतला त्यांनी. सायली म्हणत असते, "मला असं वाटतंय की कोणीतरी महिपतची मदत करत असेल." अर्जुन म्हणतो, "जाऊ दे ना, सोड ना बायको, कशाला एवढा विचार करतेस? त्याला पोलीस शोधतीलच, तू सोड बरं." सायली म्हणते, "पण कोण मदत करत करत असेल त्याला?" अर्जुन म्हणतो, की करत असेल कोणीतरी मदत, त्याशिवाय तो इतके दिवस अंडरग्राऊंड नाही राहणार. आता इकडे नागेश्वर आणि महिपतचा सीन दाखवलाय. महिपत नागेश्वरच्या घरी लपलाय. नागेश्वर म्हणजे नशीबवान मालिकेतला विलन आणि खूप मस्त काम करतात प्रेक्षकांनो हे. अगदी महिपत काम करतो ना तसंच एक्झॅक्टली ही मालिका मी अधूनमधून बघ. नागेश्वरच्या खोलीमध्ये महिपत असतो आणि महिपत सारखा दरवाजाजवळ बघून असतो, कोण येतंय का नाही येतंय. नागेश्वर म्हणतो, महिपतराव अहो काय घाबरताय, आपण दोघंच आहोत इथे." महिपत म्हणतो, "अहो लग्न घर आहे नागेश्वर साहेब." नागेश्वर म्हणतो, "एवढं भेदरायला काय झालं मग?" तो महिपट म्हणतोय, "अहो साहेब लग्न घर आहे ना, कोणाची माझ्यावर नजर पडली तर? लोकांचं येणं जाणं चालू आहे ना." नागेश्वर म्हणतो, "आमच्या कामाचं काय झालं?" मग आता महिपत सांगतो, "त्या दिवशी मी मारणार होतो त्या बाईला, पण तो सुभेदार टपकला ना." आता याआधी पण ठरलं तर मग मधील कलाकार या मालिकेत झळकलेत. महिपत या नागेश्वरच्या कामासाठी तिथे आलेला असतो. आता अर्जुन त्यामध्ये पडतो असं महिपत त्याला एक्सप्लेनेशन देतोय. अर्जुन सायलीला आता गाडीमध्ये "ए बायको, आपण दोघं चाललोय ना इतक्या छान प्रवासाला, त्या महिपतचा विचार सोड बरं. ती खिडकी खाली कर, महिपतचा विचार खिडकी बाहेर फेक आणि चल मस्त एन्जॉय कर." सायली म्हणते, "हो ना, असं करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना." हो. अर्जुन म्हणतो, "यु नो व्हॉट बायको, मला काय वाटतंय, मला ना आपलं लग्न आठवतंय." सायली आता गोड हसते आणि म्हणते, "हो खरंय, आपलं लग्न अशाच परिस्थितीत झालं होतं ना, जसं रुद्र आणि गिरिजाचं होतंय." अर्जुन म्हणतो, "हो ना, मंदिरातले लग्न विधी काही कळत नव्हतं." सायली म्हणते, "हो ना, माझा नवरा तिथे आपला नुसतं भुवई उंच करून बसला होता." आता हे दोघं आता एकमेकांना असं थँक फील करताय की आपण दोघं आज एकमेकांसोबत आहोत. आता त्यांच्या गप्पा रंगल्यात आणि इकडे महिपत आणि नागेश्वरच्या गप्पा पण रंगल्यात. म्हणजे महिपत सॉलिड घाबरतोय बरं का, आता कोणी त्याला बघेल. नागेश्वर म्हणतो, "तुम्ही पुन्हा का प्रयत्न केला नाही महिपत साहेब, मग त्या बाईला मारायचा?" महिपत म्हणतो, "अहो साहेब, मारणार होतो, करणार होतो प्रयत्न, पण इथे माझ्या मागं ब्याद लागली ना पोलिसांची, म्हणून ते इथं आलोय लपायला." नागेश्वर आता महिपत जवळ येऊन म्हणतो, "काय सांगताय महिपतराव, काळजी नका करू, कोणाच्या बापाला नाही सापडायचे तुम्ही. आम्ही लपवू ना तुम्हाला, पण आमच्या कामाचं काय करताल ते बोला." महिपत म्हणतो, "थोडे दिवस शांत बसा, तुमचं काम करणार 113% करणार." नागेश्वर म्हणतो, "ठरलं तर मग आम्ही पण तुम्हाला इथेच लपवणार आहे, इथेच तुम्ही सेफ राहणार, कोणाच्या बापाला खबर लागणार नाही, 113%च." महिपत म्हणतो, "नागेश्वर साहेब, तुमच्या मुलाचं लग्न आहे, लग्नविधी, लग्न घर, कोणाचा काही नेम सांगता येतो का?" नागेश्वर म्हणतो, "काही नाही रे बाबा महिपत, लोक आपापल्या कामात असतात, तू नको काळजी करूस. तुम्ही कोणाच्या समोर जरी आले ना तरी आम्ही तुम्हाला ओळखणार नाही कोणी, अशी व्यवस्था करतो." असं हा नागेश्वर म्हणतो आणि आता या महिपतचं वेषांतर करतो. महिपत थोडा फनी दिसतोय बरं का प्रेक्षकांनो या वेशामध्ये. नागेश्वरने आता त्याचं काहीतरी वेगळंच करून ठेवलंय आणि म्हणतो कसा, "बघा महिपत शेठ, काय दिसतंय तुमचं देखणं रूप." प्रेक्षकांनो महिपत कोणासारखं दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. महिपत आता स्वतःला एका छोट्या आरशामध्ये बघतो आणि म्हणतो, "अरे बापरे नागेश्वर साहेब, तुम्ही तर पार माझं रूपच पालटवून टाकलं. अरे मी पण नाही ओळखलं ना राव स्वतःला." आता नागेश्वर म्हणतो, "या इकडे आता मोठ्या आरशात पहा तुमचं रूप. कोणी ओळखाल का तुम्हाला, सांगा बरं आता." याला म्हणतात काम. प्रेक्षकांनो नागेश्वरने या महिपतला लुक मात्र भारी दिलाय. बाकी काही हो का नो या महासंगम मध्ये महिपतचा लुक मात्र फार आवडला बरं का मला. आवडला म्हणायचं पेक्षा नाही ओळखू येते महिपत. आवाजाचं काय करणार, तो थोडी बदलू शकेल महिपत. पण बघा
आता इथून पुढे त्या रुद्रचा आणि त्याच्या आईचा सीन दाखवलाय. फ्रँकली स्पीकिंग मी हा सीन थोडासा स्किप केलाय. त्याची आई त्या गिरिजाला काहीतरी दागिना नेऊन देते, मग तोही जातो तिथे. आता तुम्हाला डायरेक्ट अर्जुन सायली तिथे पोहोचल्याचं सीन मी सांगतेय. अर्जुन सायली तिथे आले आहेत. नागेश्वर, त्याची बायको आणि हा रुद्र तिघे मिळून स्वागत करतात. रुद्र ओळख करून देतो, हा माझा मित्र आणि ही त्याची बायको रुद्र सुद्धा अर्जुन प्रमाणे खूपच गोड आहे प्रेक्षकांनो. आता जेव्हा रुद्र म्हणतो ही त्याची बायको आहे बरं का सायली, मग अर्जुन गंमत करतो, अरे बाबा बायको नाही माझी बॉस आहे बरं. सायली म्हणते ओ काहीतरीच काय. नागेश्वर म्हणतो ओळखलं मी तुम्हाला, नाही याआधी बरंच ऐकलंय मी तुमच्याबद्दल. सायली म्हणते कोणाकडनं ऐकलं तुम्ही आमच्याबद्दल. नागेश्वर म्हणतो कोणाकडून ऐकणार आम्ही, चिरंजीवांकडनं ऐकलं, आमचं बोलणं झालं होतं काय हो अर्जुन साहेब. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. तेवढ्यात महिपत आलाय समोरून. आता महिपतला पण हे अनएक्सपेक्टेड होतं, अर्जुन सायली तिथे पोहोचणं, असं या महासंघामध्ये दर्शवलंय. आता हा अर्जुन महिपतला बघतो, महिपत अर्जुनला बघतो. महिपत आता घाबरलाय, पण चेहऱ्यावर मात्र त्याने दिसू दिलं नाहीये. आता महिपत तिथून निघून जाणार असतो तेव्हा अर्जुन म्हणतो हे कोण आहेत, यांची ओळख. नागेश्वर म्हणतो अहो अण्णासाहेब इकडे या, आपलेच लोक आहेत, या या या. महिपत गॉगल घालून घेतो बरं का, ओळखू येऊ नये म्हणून. मोबाईलवर पाहत असतो असं काहीतरी. नागेश्वर म्हणतो अहो आमचे चिरंजीव ओळखत नाही यांना, पण हे आमचे परम मित्र आहेत अण्णासाहेब जाधव. रुद्र आता महिपतला नमस्कार म्हणतो. आता अर्जुन म्हणतो अच्छा बर. आता महिपत मोबाईलवर पाहतो आणि तिथून चालला जातो बरं का, फोन आलाय असं दाखवतो. सायली अर्जुनला जरा डाऊट आलाय बरं का. महिपत अशा पद्धतीने निघून जातो. अर्जुनला ऍक्च्युली तो ओळखू आलेला नाहीये, पण सायलीला तो हळूच म्हणतो अर्जुन आपण आलेलो यांना आवडलं नाही का. सायली म्हणते अहो काहीतरीच काय. नागेश्वर म्हणतो चालू द्या चिरंजीव तुमचं, चालू द्या, पाहुण्यांचं बघा काय हवं नको ते आम्ही आलोच, असं म्हणून नागेश्वर महिपतच्या मागे मागे गेलाय. आता महिपत तिथे लपायला एखादी खोली शोधतोय. बरंच मोठं घर आहे बरं का. नागेश्वर तेवढ्यात त्याच्या मागे येतो आणि त्याला म्हणतो चला चला आत नेतो तुम्हाला. आता इथे मी म्हंटल ना मग अशी दुसऱ्या विलनचं डोकं चाललं नाही की तिसरी विलन येते आणि तिला आयडिया देते. आयडियाची कल्पना जरा कॉमन आहे बरं का या भागात. सायली सॉरी आता ही काय सान्वी नाव आहे हिचं, सान्वी का सावली. प्रिया येते तिच्या खोलीत आणि ती विचारते कुठे होतीस तू प्रिया. मग प्रिया म्हणते अगं तुझ्यासाठी एक आयडिया करायला गेले होते ना. आता तिने काय केलंय प्रेक्षकांनो, मी तुम्हाला हा डायलॉग टू डायलॉग नाही सांगत. तिने एक औषध आणलंय जेणेकरून या गिरिजाच्या जागेवरती ही विलन उभी राहावी, म्हणजे ही सान्वी प्रियाची मैत्रीण. आता ही जी आत्या आहे ना, सेम या मालिकेतही आत्याच विलन दाखवली आहे. ती आत्या आता एक्सप्लेन करते की हे औषध मेहंदीच्या याच्यात टाकू, अशी कॉमन आयडिया आहे जी मालिकेत वापरली जाते. मेहंदीमध्ये औषध टाकायचं, मग त्या मेहंदीच्या वासाने बेशुद्ध पडेल ती गिरिजा आणि मग तू तिथे जाऊन उभं राहायचं, असं ती आत्या एक्सप्लेन करते. आणि मग ती जी विलन आहे ना ती हे सगळं इमॅजिन करते की गिरिजाला मेहंदी लागली आहे, हळद लागली आहे आणि गिरिजा बेशुद्ध झाली. मग प्रियाने आणि तिने उचललं तिला आणि नेलं, किडनॅप केलं आणि मग ही तिथे उभी राहिली. असा हा सगळा तमाशा आहे. हा सीन मी तुम्हाला थोडक्यात सांगितला बरं का, कारण खूप डायलॉग आहेत आणि आपला व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. पाहिलं तसं तर 2 भागात व्हिडिओ करावा लागेल. एक तर खूप ऑड वेळेला आलेला आहे आजचा एपिसोड आणि असाच आता 12 तारखेपर्यंत ऑड वेळेलाच हा एपिसोड येत राहणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो तयारी ठेवा आणि आपल्या नोटिफिकेशन बेलला ऑन करा चॅनलच्या, म्हणजे रिव्ह्यू दिला की लगेच तुमच्या मोबाईलवर झळकेल. तर असा होता तो प्रियाचा आणि त्या विलनचा सीन. आणि इकडे महिपत आणि नागेश्वर एकमेकांशी बोलताना दाखवले. महिपत घाबरतो आणि नागेश्वरला सांगतो काय तुम्ही नागेश्वर साहेब ज्याच्यापासून लपत होतो तेच समोर आला ना. अहो आगीतून फोपाट्यात पडलो ना मी. अरे ज्याच्यापासून लपत होतो तो समोर आला ना. अहो नागेश्वर साहेब त्या महाभारतात जसा अर्जुन बघतो ना त्या माशाच्या डोळ्याकडे, तसा हा अर्जुन माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता ना राव. बोलतो वारी महिपत. अहो असं वाटलं मला कधी बाण काढायला मारल. मग नागेश्वर म्हणतो अहो कुठं काढला त्यानं बाण, मारला का तुम्हाला, अहो कुठं ओळखलं त्यानं तुम्हाला. महिपत म्हणतो अहो ते कसे बघत होते दोघं जण माझ्याकडे, विषयाची परीक्षा एकदाच घ्यायची असती माणसानं. ओ नागेश्वर मला इथून बाहेर काढा बरं. नागेश्वर म्हणतो थांबा जरा महिपत शेठ थांबा, काढतो मी तुम्हाला बाहेर. एक काम करतो, तुमची व्यवस्था ना माझ्या आउट हाऊस मध्ये करतो. अहो फक्त तुम्ही एकदम बाहेर नका पडू इथून म्हणजे झालं. महिपत म्हणतो येड लागलंय का मला, अहो मी असा कसा डायरेक्ट बाहेर जाईल. काय हो नागेश्वरराव तुमच्या वाड्यात एखादा भुयारी मार्ग नाही का पहिल्याच्या जमान्यात असायचा तसा. नागेश्वर म्हणतो थांबा ना जरा, थांबा ना, बघतो ना मी, तुम्ही इथून निघू नका, मी करतो व्यवस्था, तुम्ही थांबा इथेच. महिपतला कशाचा धीर धरवतोय. महिपत आपला तगमग करतो. नागेश्वर चालला जातो बाहेर, पण महिपत मनाशीच बडबड करतो कुठं अडकलो मी, आता काय करू मी. इकडनं आता थोडा थरार रंगवलाय त्यांनी. अर्जुन आता त्या रुद्रशी बोलता बोलता त्या रुद्राला फोन आलाय म्हणून तो रुद्र बाजूला जातो.
अर्जुनला असं वाटतं, की त्या खोलीत कोणीतरी आहे. संशयास्पद हालचाल वाटते अर्जुनला. हे जरा असं म्हणजे खूपच असं ओढल्यासारखा वाटला हा सीन. म्हणजे अशी उत्सुकता ताणतात ना वगैरे, वगैरे तसं काहीतरी फील झालं. अर्जुन त्या दरवाजाजवळ जातो, इकडे-तिकडे बघतो. मैपत तिकडेच असतो दाराआड. मैपत घाबरतो ना, तो आपला बंदूक धरून दबा धरतोय. त्याला टेन्शन आलंय, घाम फुटलाय. आता अर्जुन जर त्या खोलीत आला तर कसं व्हायचं? काय व्हायचं? असं टेन्शन आता मैपतला आलंय. अर्जुन आता तिथे कडी उघडणार ऑलमोस्ट. तेवढ्यात आता तिथे रुद्र येतो बरं का प्रेक्षकांनो आणि अर्जुनला म्हणतो, "अरे अर्जुन चल ना, काय करतोयस इथे?" आणि अर्जुन तिकडे गेल्यानंतर हा मैपत सुटकेचा निश्वास सोडतो. इकडे सायली गिरिजाला समजवते, "अगं गिरिजा, रुद्र खूप चांगले आहेत, मनाने छान आहे, मी भेटले त्यांना." आणि इकडे हा अर्जुन रुद्रला समजवत असतो. असं एक फ्रेंडली बोलणं चाललंय त्यांचं. तो रुद्रला समजवत असतो, "शादी म्हणजे अगदी लड्डू आहे, जो खाए पछताए, जो न खाए पछताए." रुद्र म्हणतो, "पण मला हा लाडू खायचा आहे." इकडे सायली पण त्या गिरिजाला समजवते, "तू असं टेन्शन नको घेऊ, सगळं छान होणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर आनंद येऊ दे." गिरिजाला हे लग्न करायचं आहे पण आणि नाही पण अशी तिची मनस्थिती आहे म्हणून ती सायली तिला समजवतीये ॲज अ फ्रेंड म्हणून. ती मैत्रीणच आहे म्हणा तिची असं दाखवलंय त्यात. बरं झालं बाबा या मधुबाऊंच्या आश्रमातली कोणी होती हे नाही दाखवलं, नाही तर आणखीन डोक्याचं बज झालं असतं माझ्या. असो अर्जुन आता तिकडे त्या रुद्रशी फ्रेंडली बोलतोय आणि इकडे आता ही प्रिया तिचं तिकडचं काम झालं म्हणून त्या मैपतला शोधायला निघाली आहे. आता हा सुभानराव आहे बरं का, हा नागेश्वरचा खास माणूस आहे. प्रिया या सुभानरावला शोधत तिथे आली आहे आणि त्याला विचारते, आधी एका माणसाला विचारते सुभानराव कुठे आहेत. मग सुभानराव सापडतो तिला समोरच. सुभानरावला मैपतचा फोटो दाखवून म्हणते, यांना तुम्ही कुठे पाहिलंय का? सुभानरावला माहित असते की तो मैपत आहे, पण मैपतची ओळख दाखवायची नाहीये हे सुभानरावला अगदी व्यवस्थित माहितीये, कारण तो नागेश्वरचा उजवा हात आहे. तो प्रियाला काहीच म्हणत नाही आणि एका माणसाशी बोलत बोलत चालला जातो. "नाही हो मॅडम, मी नाही ओळखत त्यांना," असं म्हणून निघून जातो. मग आता ही प्रिया सुगंधाला पण शोधते, पण सुगंधाचं घर काही तिला सापडत नाही असं दाखवलंय. बापरे प्रेक्षकांनो, फार मोठा एपिसोड असतो. 50 मिनिटाचा एपिसोड होता आजचा. रेकॉर्ड करायला, त्यातनं ते बघायला खूपच वेळ जातो. सगळं डिस्टर्ब होऊन जातंय. असो, पण आपलं काम आहे ते आपल्याला करावंच लागेल. सायली आता इथे या विलनच्या खोलीत आली आहे, त्या सान्वीच्या आणि त्या आत्याच्या खोलीत सुद्धा. आता सायली म्हणते, "काय हो आत्या, तुम्ही हळद इकडे आणलीत का? सॉरी, मेहंदी आहे तिथे. मेहंदी इथे आणली आहेत का? तुम्ही तुमची वेगळी मेहंदी वगैरे लावणार आहात का?" ती आत्या म्हणते, "हो, आम्हाला चालत नाही ही मेहंदी. ऑर्गॅनिक मेहंदी लागते ना मला. त्या मेहंदीमध्ये त्यांनी औषध मिसळलंय ना म्हणून ती मेहंदी लपवायचा प्रयत्न करतात." पण सायली इथे बरोबर हेरते. इकडे या रुद्रची आई त्या गिरिजाला देण्यासाठी एक सुंदर हार देते, जे रुद्र त्याच्या हाताने घालतो. या दोघांमध्ये थोडासा ऑकवर्डनेस आहे. ॲक्चुअली रुद्रला गिरिजा फार आवडते, पण गिरिजाला रुद्र आवडतो की नाही हे तिचं अजून कन्फर्म नाही झालंय, पण तरी ती लग्न करतीये तिच्या वडिलांसाठी. असो, इकडे आता आपल्या प्रतिमा आत्याचा आणि कल्पनाताईचा सीन दाखवलाय. कल्पनाताईंना टेन्शन आलंय अस्मिताचं, कारण अस्मिताची तब्येत अगदी व्यवस्थित नाहीये असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलंय. त्या प्रतिमा आत्याला ते सांगतात. प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं पण इतका का विचार करतेस तू कल्पना? मी आहे ना तुझ्या सोबतीला, नको टेन्शन." कल्पनाताई म्हणतात, "बाई प्रतिमा, अगं मला चैन नाही पडत आहे गं. डॉक्टरांनी अस्मिताला तपासल्यापासनं." प्रतिमा आत्या म्हणतात, "मी हवं तर इथेच थांबते उद्याचा दिवस." कल्पनाताई म्हणतात, "अगं प्रतिमा, थोडी होईल बाई गडबड पण." प्रतिमा आत्या म्हणतात, "काय गं कल्पना?" कल्पनाताई म्हणतात, "अगं आपण अस्मिताचं डोहाळ जेवण करायचं का?" आता या प्रतिमा आत्या म्हणतात, "करू ना डोहाळ जेवण, निवांत तयारी करूयात." कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई प्रतिमा, उद्याच करू असं म्हणते गं मी." प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं उद्याच?" कल्पनाताई म्हणतात, "अगं आपण जेवढ्या लवकर करू ना तेवढं बरं आहे. अगं डॉक्टरांनी सांगितलंय की अस्मिताची परिस्थिती नाजूक आहे गं." प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं पण सायली अर्जुन इथे नाहीये आणि पूर्णाई नाही, पण तयारी करावी लागेल ना." मग कल्पनाताई म्हणतात, "आपण घरच्या घरी करूयात." "अगं माझी फार इच्छा आहे डोहाळ जेवण दणक्यात करायचं, पण तिची परिस्थिती बघता नको वाटतं गं, डोहाळ जेवण राहून गेलं तर." मग प्रतिमा आत्या म्हणतात, "बरं बाई, तुला वाटतंय तर करूयात उद्या डोहाळ जेवण." आणि यांचं ठरलंय. इथे आता रुद्र आणि गिरिजाचं सीन दाखवलाय. आता अर्जुन त्याच्याशी बोलत असतो तेव्हा रुद्रचं सगळं लक्ष गिरिजाकडे असतं आणि अर्जुनचं लक्ष सायलीकडे असतं. अर्जुन थोडंसं त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतो, पण रुद्र गिरिजाकडे सारखा बघतोय आणि गिरिजा सुद्धा रुद्रकडे. आणि सायलीचं लक्ष असं अचानक अर्जुनकडे जातं. मग अर्जुन तिला खुणवतो की तू खूप छान दिसतेस. आता सायली गोड लाजते. आता तेवढ्यात काय होतं प्रेक्षकांनो, सायली गिरिजाला सांगत असते की तू चेहऱ्यावर एवढं टेन्शन आणू नकोस, सगळं छान होणार आहे. तुला माहितीये का, लग्नाच्या या आठवणी नंतर आठवल्या ना की खूप छान वाटतं ग. तू आता हा जो क्षण आहे तो एन्जॉय कर. इकडे ही सान्वी प्रियाला बोलवते, "तू कुठे आहेस? इकडे ये लवकर, ती मेहंदी लावायची वेळ झाली आहे." प्रिया म्हणते, "हो आलेच आलेच." आता प्रिया तिथे जाते बरं का त्या सान्वीकडे. आत जाते तेव्हा सायली प्रियाला बघते.
प्रियाला तिथे बघून सायलीला आश्चर्य वाटतं. आता सायली प्रियाच्या समोर जाणार असते, तेवढ्यात ती सान्वी त्या औषध घातलेल्या मेहंदीला तिथे घेऊन येत असते. चालता चालता त्या सान्वीला ती मेहंदी एक्सचेंज करायची असते ना, म्हणून ज्या बाईच्या हातात मेहंदी असते त्या बाईला ती मुद्दाम पाय मारून खाली पाडते. तिथे थोडासा गोंधळ उडतो. आता ती बाई खाली पडते. सगळे विचारतात, बापरे लागलं का तुम्हाला? आता तेवढ्यात सायली प्रियाला बघायचं म्हणून समोर येते आणि सायलीच्या हाताने त्या सान्वीला धक्का लागतो आणि ती सगळी जी औषध कालवलेली मेहंदी आहे ना, ती त्या सान्वीच्या तोंडावर पडते. मला तर डाळीचं पीठ हिरवं पाणी घातलेलं दिसलं बरं का ते. असं प्रेक्षकांनो खूप गोंधळ उडतो. असा अवेळी रिव्ह्यू आला की थोडीशी गडबड होते, पण ठीक आहे, थोडंसं सेट व्हायला 1-2 दिवस लागतील आपल्याला, हरकत नाहीये. पण आजचा हा रिव्ह्यू असा होता बघा. एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. पुढच्या भागात गिरिजा रडते सायली जवळ आणि म्हणते, मी लग्नाला मनापासून तयार नाही म्हणून अपशकुन होत आहेत का ग सायली? मग सायली आणि अर्जुन ट्रिक करतात आणि मुद्दाम गिरिजाला आणि रुद्रला धक्का देतात आणि मग ती उष्टी हळद रुद्रच्या गालाची त्या गिरिजाला लागते. मग लगेच अर्जुन सायली म्हणतात, शुभ शकून झाला, प्रिया तिथे ती हळद सांडते ना म्हणून. प्रेक्षकांनो, तर असा होता आजचा हा महासंगमचा पहिला एपिसोड. कसा वाटला तुम्हाला आम्हाला नक्की सांगा. अर्थातच ठरलं तर मग आणि नशीबवान दोन्हीही मालिका खूप दर्जेदार आहे. पण एक प्रेक्षक म्हणून माझी विनंती आहे की आता या लिंबू टिंबूवाल्या ज्या ट्रिक्स आहेत ना, त्या वापरणं थोड्या सोडून द्याव्यात. थोडा जरा दर्जा वाढवावा. या मालिका खूप जण बघत असतात आणि एवढे मोठे मोठे कलाकार इन्व्हॉल्व असतात ना, त्यामुळे प्रेक्षकही खूप इन्व्हॉल्व होऊन पाहत असतात मालिका. त्यामुळे असे औषधं कालवणं, मेहंदी बदलणं हे खूप बालिशपणा वाटतो. अर्थातच आता प्रेक्षक वर्ग खूप स्मार्ट झालाय, हे मालिकावाल्यांना पण कळलं पाहिजे. बट एनिवे, आजचा हा महासंगमचा पहिला भाग होता. कसा वाटला तुम्हाला प्रेक्षकांनो? मी सांगितलेला हा रिव्ह्यू तुम्हाला कळला ना? काही चुकलं असेल तर क्षमा असावी. अर्थातच टीव्हीवर नक्की एन्जॉय करायला विसरू नका. ठरलं तर मग आणि नशीबवान या दोन्ही मालिकेचा रिव्ह्यू. आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, कारण आता हे शुक्रवारपर्यंत रिव्ह्यू येणार आहे आणि कधीही आणि कुठल्याही वेळेत येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या नोटिफिकेशन बेलला ऑन करा. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच कालच्या कमेंटसाठी.